नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल भैसडे। आज आपण 31 ते 45 दरम्यानच्या अर्थशास्त्रावर विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत। 31वा प्रश्न बघा, ब्राझीलमधील रियो दि जानेरो येथे रियो +20 परिषद 2012 या परिषदेत दी फ्युचर वी वॉन्ट नाव अतिशय महत्त्वाचं आहे। या नावाचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले होते। या घोषणापत्रात खालील कोणते मुद्दे उद्धृत किंवा नमूद करण्यात आले होते असा प्रश्न विचारलेला आहे। यातील पहिलं बघा, अ मध्ये दिलेलं आहे शाश्वत विकासासाठी समान आर्थिक वाढ व सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे। हा मुद्दा सुद्धा या परिषदेमध्ये नमूद करण्यात आला होता। ब मध्ये बघा, लिंग असमानता दूर करणे व स्त्री सशक्तीकरण करणे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। क मध्ये बघा, आर्थिक सामाजिक शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी किंवा गाठण्यासाठी सहस्त्र विकास ध्येय एकूण 8 होती MDG 2000 ते 2015 एकूण 15 वर्षांमध्ये ही 8 गोल पूर्ण करायची होती। ही 8 गोल जी आहेत ती आर्थिक सामाजिक शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाची ठरेल असं या परिषदेमध्ये नमूद करण्यात आलं होतं। म्हणून क ही विधान बरोबर आहे। आणि ड मध्ये बघा, दारिद्र्य निर्मूलन हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, बरोबर आहे। वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत। वरीलपैकी सर्व विधाने बरोबर असलेली जी प्रश्न आहेत आपल्या परीक्षांमध्ये आलेली या परीक्षेमध्ये, त्याचा एक महत्त्वाचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त माहिती त्या मुद्द्याबाबत आपल्याला घेता येईल, म्हणून अशी प्रश्न मी बनवलीत टाकलेली आहेत। 1992 मध्ये एक परिषद भरली होती रियो दि जानेरो या ठिकाणी। 20 वर्षानंतर म्हणजे 2012 मध्ये एकूण 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या परिषदेला नाव दिलं होतं +20। ही परिषद सुद्धा रियो दि जानेरो या ठिकाणीच भरली होती। तिचं नाव होतं रियो +20 परिषद 2012। या परिषदेमध्ये ते फ्युचर वी वॉन्ट या नावाचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले होते। त्यातले महत्त्वाचे 2 मुद्दे जर आपल्याला विचारले तर ग्रीन इकॉनॉमी आणि शाश्वत विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा, हे 2 मुद्दे जे आपल्याला लिहून घेणं बंधनकारक आहे। त्याचसोबत या परिषदेचं जर शीर्षक विचारलं तर संयुक्त राष्ट्र संघाची शाश्वत विकास परिषद हे शीर्षक होतं। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा 32वा प्रश्न बघा, खालील विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे। अ मध्ये दिलेलं युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP च्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त लिंग असमानता निर्देशांक म्हणजेच GII जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स हा मानव विकास अहवालात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता का, तर चुकीचा आहे। UNDP ची स्थापना जर विचारली तर 1965 आणि मानव विकास अहवाल हा जो आहे UNDP केव्हापासून प्रकाशित करत आहे तर 1990 पासून प्रकाशित करत आहे। आणि या मानव विकास अहवालामध्ये लिंग असमानता निर्देशांक 20 वर्षानंतर म्हणजेच 2010 पासून प्रकाशित होत आहे। कोणाच्या जागेवर तर त्याबाबत ब मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। अगोदरचे जे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजरच्या उणिवा भरून काढण्यासाठी हा लिंग असमानता निर्देशांक म्हणजेच GII जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स 2010 पासून प्रकाशित होत आहे 20व्या वर्धापन दिनानिमित्त। म्हणून ब विधान बरोबर आहे, अ विधान चुकीचं आहे। म्हणून केवळ ब विधान अयोग्य नाही। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। एकूण 3 आयाम असतात, जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 33वा बघा, जोड्या लावायच्यात आपल्याला। स्तंभ अ मध्ये दिलेला आहे घटक आणि स्तंभ बी मध्ये दिलेला आहे उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश। यातील अ मध्ये बघा, गहू उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे तर चीन आहे। त्यानंतर ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश जर विचारला तर ब्राझील। ज्यूट उत्पादनात भारत आहे, तर बाजरी उत्पादनात जे आहे ते दक्षिण आफ्रिका आहे। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग? अ चं 4, ब चं 3, क चं 2 आणि ड चं 1। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा, कौटुंबिक अंदाजपत्रकासंदर्भात आपल्याला विधानांचा विचार करायचा आहे। सोपा प्रश्न होता हा। अ मध्ये दिलेला आहे कुटुंबाचे एकूण उत्पन्न व खर्च समान असते तेव्हा त्या अंदाजपत्रकाला संतुलित अंदाजपत्रक असं म्हणतात का, तर बरोबर आहे। खर्च आणि उत्पन्न दोन्हीही समान असल्यामुळे त्या अंदाजपत्रकाला संतुलित अंदाजपत्रक असं म्हणता येईल। अ बरोबर आहे। ब मध्ये बघा, जेव्हा कुटुंबाचे एकूण उत्पन्न त्यांच्या एकूण खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास तुटीचे अंदाजपत्रक असं म्हणतात का, तर चुकीचे। उत्पन्नापेक्षा खर्च कमी याचा अर्थ काय, शिल्लकीचे अंदाजपत्रक असायला पाहिजे होतं, म्हणून तुटीचे या ठिकाणी दिलेलं आहे। ब विधान चुकीचं आहे। क मध्ये बघा, जेव्हा कुटुंबाचे एकूण उत्पन्न त्यांच्या एकूण खर्चापेक्षा कमी असते तेव्हा त्यास शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणतात का, तर चुकीचं आहे। या ठिकाणी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्यामुळे तुटीचे अंदाजपत्रक यायला पाहिजे होतं, म्हणून क विधान चुकीचं आहे। या प्रश्नामध्ये केवळ अ विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 बघा, विधान अ केवळ योग्य।
35वा प्रश्न बघा, अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची होती. एका साईडला दिलेलं आहे शास्त्रज्ञ आणि दुसऱ्या साईडला दिलेलं आहे त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ. अ मध्ये बघा दादाभाई नौरोजी यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे का, तर चुकीचं आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ जो आहे 1890 मध्ये लिहिला होता. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, तर दादाभाई नौरोजी यांनी 1866 साली आपल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात लुटीचा सिद्धांत मांडला होता. त्यालाच काय म्हटलं जातं, संपत्तीचे निस्सारण, किंवा 1866 मध्ये. म्हणून दोन्हीही अ व ब चुकीचं आहे. क मध्ये दिलेले लिओनेल रॉबिन्सन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ लिहिलेला आहे का, तर बरोबर आहे. त्यांनी अनंत गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ साधताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी व्याख्या अर्थशास्त्राची केली होती या ग्रंथामध्ये. म्हणून क विधान, क जोडी बरोबर आहे. ड जोडी बघा, ॲडम स्मिथ यांनी राष्ट्रीय संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे का, तर बरोबर आहे. ॲडम स्मिथ यांनी औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे राष्ट्रीय संपत्ती आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडली होती. त्यांनाच मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक किंवा मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ता असंही म्हटलं जातं. म्हणून क व ड दोन्हीही बरोबर आहे. अ व ब चुकीचे आहे. आपल्याला अयोग्य जोडी विचारली होती, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न 36वा बघा, विविध संस्थांद्वारे भारताचा 2021-22 या वर्षी GDP वृद्धीचा पूर्वानुमानित अंदाज दिला आहे. संस्था आणि त्यांनी वर्तविलेल्या अंदाज यांच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या. वरील सगळ्या संस्था आणि त्यांनी प्रेडिक्ट केलेले जे अंदाज आहेत 2021-22चे GDP वृद्धी दराबाबतचे सर्व बरोबर आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. उद्देशच हा होता या प्रश्नाचा की जास्तीत जास्त आपल्याला माहिती मिळावी या उद्देशाने असे प्रश्न मी टाकले होते. अ मध्ये बघा, मूडीज रेटिंग एजन्सी 9.6% वृद्धी दर असेल असा त्यांनी अंदाज केला होता. त्यानंतर केअर रेटिंग एजन्सी यांनी सुद्धा 8.8 ते 9% वृद्धी असेल असं सांगितलं होतं. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कुठली, इक्रा रेटिंग आणि केअर रेटिंग एजन्सी यांनी 9.0% म्हणजे 9% वृद्धी दर असेल GDPचा असा अंदाज 2021-22चा सांगितलेला आहे. त्याचसोबत फिंच रेटिंग एजन्सी आणि ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी काय सांगितलेलं आहे, समान 10% असेल असं सांगितलेलं आहे. यासोबतच IMF याबाबतही आपल्याला विचार करावा लागेल. यावर प्रश्न विचारला जातो. IMFने किती सांगितलं होतं, तर 9.5%. आणि वर्ल्ड बँक म्हणजेच WB यांनी जागतिक बँकेने किती सांगितलेलं, 7.5%. या दोन्ही संस्था काय आहेत, ब्रेटन वूड क्वीन्स नावाने ओळखल्या जातात. कारण 1944 मध्ये ब्रेटन वूड या ठिकाणी 44 देशांच्या प्रतिनिधींद्वारे एक परिषद भरविण्यात आली होती आणि यामध्ये ठरवण्यात आलं होतं की या दोन संस्था ज्या आहेत त्या स्थापन व्हाव्यात. त्यानुसार 1945 डिसेंबरमध्ये या दोन्ही संस्था स्थापन झाल्या होत्या. म्हणून यांना ब्रेटन वूड ट्विन्स या नावाने ओळखलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 37 बघा, अयोग्य नसलेली विधाने आपल्याला ओळखायची होती, म्हणजेच योग्य असलेली विधाने आपल्याला ओळखायची आहेत. अ मध्ये दिलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने सर्वप्रथम 1835 मध्ये भारतीय नाणे कायदा संमत केला होता का, तर बरोबर आहे. अविधान, सद्यस्थितीमध्ये भारतात जरी भारतीय नाणे कायदा 2011 वर्ष महत्त्वाचं आहे, 2011 अस्तित्वात असला तरी विधिग्राह्य चलन म्हणून नाण्यांचा प्रवास भारतीय नाणे कायदा 1835 अनुसारच चालू आहे. 1835च्या इंडियन कॉइन ॲक्टनुसार प्रथमच ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःच्या नाण्यांना कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून दिलं होतं. अविधान, त्यामुळे बरोबर आहे. ब विधान बघा, नाणे दुरुस्ती कायदा 1955 अनुसार भारतात दशमान चलन पद्धती अस्तित्वात आली होती का, तर बरोबर आहे. याच ॲक्टनुसार म्हणजेच सप्टेंबर 1955 मध्ये 1906च्या भारतीय नाणे कायद्यातील मोठी सुधारणा करण्यात आली होती. या सुधारणेनुसारच 1 एप्रिल 1957 1 एप्रिल जर कायदा विचारला तर 1955, परंतु जर दशमान पद्धत तारीख विचारली केव्हापासून तर 1957 पासून जे आहे 1955च्या कायद्यानुसार दशमान पद्धत अस्तित्वात आली होती. म्हणून ब विधानही या ठिकाणी बरोबर आहे. क विधानात बघा, बँक नोटांचे प्रचालन करण्याचे कार्य भारत सरकार करतं का, तर नाही, RBI करतं. म्हणून क विधान चुकीचं आहे. ड मध्ये बघा, देशातील चलन पुरवठा नियंत्रित करण्याचा अधिकार राष्ट्रीयकृत बँकांचा असतो का, तर चुकीचं आहे, RBIचा असतो. त्यामुळे क आणि ड हे दोन्ही विधाने चुकीची आहेत. अ व ब बरोबर आहेत. आपल्याला अयोग्य नसलेली म्हणजेच योग्य असलेली विधाने ओळखायची होती. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 38वा प्रश्न बघा, योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या. स्तंभ 1 मध्ये निधींचा प्रकार दिलेला आहे, स्तंभ 2 मध्ये कलमे दिलेली आहेत राज्यघटनेमधील.
मध्ये बघा आकस्मिक खर्च निधी यासाठी राज्यघटनेतील कलम 267 यामध्ये तरतूद केलेली. या कलमानुसार केंद्र आणि राज्य यांना आकस्मिक यादी उभारण्याची परवानगी मिळते. यानुसार 1950 वर्ष महत्त्वाचं आहे. 1950 मध्ये भारताचा आकस्मिक निधी कायदा तयार करण्यात आला होता. सध्या 500 कोटी रुपये निधी आकस्मिक निधी म्हणून ठेवला जातो. राज्यांचा आकस्मिक निधी कुणाकडे असतो तर राज्यपालांकडे, तर केंद्राचा आकस्मिक निधी जो आहे राष्ट्रपतींच्या अधीन असतो. ब मध्ये बघा संचित निधीसाठी कलम 266 महत्त्वाचा आहे राज्यघटनेतील. या कलमानुसार संचित निधी उभारला जातो. तर घटना कलम 266(3) महत्त्वाचा आहे. 266(3) अनुसार संसदेच्या मान्यतेशिवाय संचित निधीतून एकही पैसा काढता येत नाही. शासनाच्या कर महसूल, करेतर महसूल, कर्ज प्राप्ती, कर्ज परतफेड, शासकीय उद्योगांचा नफा आणि अग्रिमे यांच्यातून संचित निधीची उभारणी केली जाते. क मध्ये बघा सार्वजनिक लोकलेखा म्हणा किंवा सार्वजनिक लेखे यासाठी कलम 266(2) अतिशय महत्त्वाचा आहे. या कलमानुसार जे आहे सार्वजनिक लोकलेखा उभारला जातो. या खात्यातील रक्कम सरकारची नसून लोकांनी ठेवलेल्या जमा राशी, अल्पबचती, भविष्य निर्वाह निधी अशा स्वरूपातील ही रक्कम शासनाकडे जमा असते. ही रक्कम शासन बँकेतील जमा रक्कम याप्रमाणे वापरते, परंतु कालांतराने त्यांना परत करावी लागते, कारण ती रक्कम जी आहे ती लोकांची असते. यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण त्याचं असं की अचं बघा 1, बचं बघा 3 आणि कचं 2 हे योग्य असणार आहे. 39वा प्रश्न बघा, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या किमती या पुरवठा व मागणी यांच्या परस्पर संयोगाने ठरतात, त्या अर्थव्यवस्थेस काय म्हटलं जातं तर मुक्त अर्थव्यवस्था म्हटलं जातं. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था सुद्धा म्हटलं जातं, बाजार अर्थव्यवस्था सुद्धा म्हटलं जातं, किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणा किंवा लेझेस फेअर अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत यामध्ये वस्तू व सेवांच्या किमती या पुरवठा व मागणी यांच्या परस्पर संयोगाने ठरतात, अशाच अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. केव्हा अस्तित्वात होती? स्वातंत्र्यापूर्वी, म्हणजेच 1948ला आपण पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं. त्यापूर्वी आपल्या भारतामध्ये मुक्त अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. 1948ला आपण पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलं, त्यानुसार आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. त्यानंतर 1956 वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. 1956 मध्ये आपण जे आहे नियोजित अर्थव्यवस्था म्हणजेच काय आदेशात्मक नियोजनाचा स्वीकार केला होता, आणि 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरणानुसार आपण काय केलं होतं सूचनात्मक नियोजनाचा स्वीकार केला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडेच प्रवास सुरू आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 केवळ ड वगळता सर्व. प्रश्न 40वा बघा, खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. अ मध्ये दिलेले नागालँड राज्याची निर्मिती, गोवा मुक्ती संग्राम, भारत चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध या सर्व घटना ज्या आहेत तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील घटना आहेत. यांचा आपल्याला कालानुक्रम लावायचा होता. यानुसार पहिल्यांदा क्रम कुठला येणार आहे तर गोवा मुक्ती संग्राम 1961चा आहे. यासाठी महत्त्वाचे नेते जर विचारले तर टी.बी. कुन्हा, राम मनोहर लोहिया. 12व्या घटना दुरुस्तीनुसार गोवा आणि दीव दमण यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला होता, परंतु गोवा राज्याची निर्मिती म्हणजे 25वं राज्य जे आहे आपलं ते 1987 मध्ये गोवा राज्याची निर्मिती झाली होती. यासाठी ब सुरुवातीला प्रथम येणार आहे. कारण काय की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 1961 पासून ते 66. सर्वात अपयशी योजना जर म्हटली तर हीच तिसरी पंचवार्षिक योजना होती. दुसरी घटना महत्त्वाची कुठली आहे तर भारत चीन युद्ध 1962 मध्ये. यानुसार पहिल्यांदाच आपल्या देशाला राष्ट्रीय आणीबाणी बाह्य आक्रमणामुळे राष्ट्रीय आणीबाणी भोगावी लागली होती. त्यानंतर तिसरी घटना जी आहे नागालँड राज्याची निर्मिती 1963 मध्ये झाली होती. आणि चौथी घटना जी आहे भारत पाकिस्तान युद्ध 1965 मध्ये झालं होतं. यानुसार रशियामध्ये ताश्कंद या ठिकाणी एक करार करण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान हा करार झाला होता 10 जानेवारी 1966 मध्ये. आणि त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे मध्यरात्री 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं होतं. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सुरुवातीला ब, त्यानंतर क, त्यानंतर अ, त्यानंतर ड याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे. अ मध्ये दिलेला 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकारने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै 2017 मध्ये अभ्यास समिती स्थापन केली होती का? तर बरोबर आहे. यांनी आत्ताच आपला अहवाल जो आहे तो अर्थ मंत्रालयाला सादर केलेला आहे 9 फेब्रुवारी 2021. तारीख महत्त्वाची नाही आहे, परंतु आत्ताची अपडेट आहे म्हणून
यावर प्रश्न विचारण्याची संभावना आहे. ब मध्ये बघा, बक्षीस समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात 17 ते 18% वाढ सुचवली होती का? तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर क बघा, बक्षीस समितीने केंद्राप्रमाणे पदोन्नतीचे सूत्र मान्य करून 10 वर्षे, 20 वर्षे आणि 30 वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची शिफारस केली होती का? तर तीनही विधाने बरोबर आहे. आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठी हा प्रश्न जो आहे, लोकसत्ता 10 फेब्रुवारी 2021 यामधून मी ही न्यूज जी होती त्यामधून हा प्रश्न बनवलेला आहे. यावर प्रश्न येण्याची संभावना अधिक महत्त्वाचा मुद्दा होता. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 16,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पूर्वी किती 90,000 कोटी रुपये एकूण खर्च येत होता, त्यामध्ये अजून अधिक 16,000 कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी खात्रीशीर पदोन्नती देण्याचं मान्य केलं होतं. हेही मुद्दा महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा 42वा प्रश्न बघा, अ मध्ये दिलेला आहे, मोरॅटोरियम म्हणजे एखादी क्रिया, ॲक्टिव्हिटी किंवा व्यवसायाचे तात्पुरते निलंबन होय, तर बरोबर आहे अविधान. त्यानंतर ब बघा, भारत सरकारकडे भारतातील बँकांच्या आर्थिक कामांवर निर्बंध लादण्याचे किंवा त्यावर स्थगिती आणण्याचे अधिकार असतात का? तर ब विधान चुकीचं आहे. 1949 मध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पारित करण्यात आला होता. यानुसार RBIला भारतातील बँकांच्या आर्थिक कामकाजांवर निर्बंध लादण्याचे अधिकार आहेत, भारत सरकारला नाहीत. परंतु त्यावर स्थगिती आणण्याचे अधिकार RBIच्या शिफारशीनुसार भारत सरकारला आहेत. म्हणून ब विधान चुकीचं आहे. क मध्ये बघा, RBIच्या शिफारशीनुसार भारत सरकारकडून बँकांवर अधिग्रहण बंदी घालण्यात येते का? तर बरोबर आहे. 1949च्या कायद्यानुसार कलम 35A मध्ये अशी तरतूद केलेली आहे की तात्पुरता जर त्यांच्यावर बंदी आणायची असेल तर RBI करू शकतं, परंतु कायमस्वरूपी बंदी आणायची असेल बँकांवर तर भारत सरकारलाच तो अधिकार आहे. क विधान या ठिकाणी बरोबर आहे. अ व क दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 43वा प्रश्न बघा, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बाबत खालील विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि योग्य नसलेली म्हणजेच अयोग्य असलेली विधाने आपल्याला ओळखायची आहेत. अ मध्ये दिलेलं जागतिक आर्थिक मंचची स्थापना 1971ला झाली असून मुख्यालय कोलोग्नी स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे का? तर बरोबर आहे. 1971ला किती वर्ष झालेली आहेत? तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सुवर्ण महोत्सवी काळ आहे. 24 जानेवारी 1971ला क्लाउस श्वाब यांनी जागतिक आर्थिक मंचची स्थापना केली होती. ब मध्ये बघा, जागतिक आर्थिक मंचची 50वी बैठक म्हणजे सुवर्ण महोत्सवी निमित्त कोलोग्नो स्वित्झर्लंड या ठिकाणीच पार पडली होती का? तर चुकीचं आहे. आपल्याला वाटेल की 50वी बैठक आहे, ज्या ठिकाणी मुख्यालय त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. चुकीचं आहे. सुवर्ण महोत्सवी 50वी बैठक जी दावोस स्वित्झर्लंड आल्प्स पर्वतावरील छोटंसं गाव आहे या ठिकाणी 21 ते 25 जानेवारी 2021 दरम्यान ही परिषद पार पडली होती. 50वं वर्ष आहे म्हणून प्रश्न विचारण्याचे चान्सेस अधिक आहेत. क मध्ये बघा, भारतातर्फे लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त दीपिका पादुकोण व सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या परिषदेत भाग घेतला होता का? तर अगदी बरोबर आहे. दीपिका पादुकोण यांनी मंचावरून मानसिक आरोग्य व अन्य समस्यांवर विचार मांडले होते, तर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काय केलं होतं? ध्यानधारणा सत्र आयोजित केला होता मंचावरून. अ व क दोन्ही विधाने योग्य आहेत. आपल्याला योग्य नसलेली म्हणजेच काय अयोग्य विधाने आपल्याला ओळखायची होती. केवळ ब विधान जे आहे ते अयोग्य. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 44वा प्रश्न बघा, योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. अ मध्ये दिलेलं रिजनल कॉम्प्रहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप म्हणजेच काय? RCEP मधील सदस्य राष्ट्रांचा विचार केल्यास जगातील एकूण लोकसंख्येपैकी 45% लोकसंख्येचा समावेश यामध्ये होतो का? तर बरोबर आहे. एकूण 16 देशांचा समावेश होतो. म्हणजेच काय? आसियानचे 10 देश प्लस भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड असे एकूण 16 देशांचा यामध्ये समावेश होतो आणि या 16 देशांचं जे आहे एकूण लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 45% वाटा या 16 देशांचा आहे. दुसरं बघा, अविधान तर बरोबरच आहे. ब बघा, तर जागतिक GDPच्या 21.3 ट्रिलियन डॉलरचा एकत्रित GDP RCEP म्हणजेच काय? रिजनल कॉम्प्रहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपच्या सदस्य देशांचा आहे का? तर बरोबर आहे. त्यानंतर क बघा, एकूण जागतिक व्यापारात 40% हिस्सा या सदस्य राष्ट्रांचा आहे का? तर हे सुद्धा बरोबर आहे. जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळावी यासाठी वरीलपैकी सर्व असलेले जे प्रश्न आहेत ते मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सुद्धा अजून R&D करायला पाहिजे. RCEP म्हणजेच रिजनल कॉम्प्रहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप बाबत उद्देश काय होता? तर सदस्य देशांदरम्यान आधुनिक उच्च प्रतीचे व सर्वांना लाभदायक ठरतील असे व्यापार करार करणे हा एक महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून या संस्थेची स्थापना म्हणजे या गटाची स्थापना करण्यात आली होती. कुठले करार असतात? तर वस्तू, सेवा, गुंतवणूक, ई-व्यापार, तांत्रिक सहकार्य, बौद्धिक संपदा या सर्व करारांचा समावेश जो आहे तो RCEP मध्ये असतो. म्हणजेच रिजनल कॉम्प्रहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप.
वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. पुढील शेवटचा 45वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 बाबत आपल्याला विधानांचा विचार करायचा. हा जो अहवाल आहे 29 जानेवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला होता. याबाबत आपल्याला योग्य विधानांची ओळख करायची होती. मध्ये दिलेलं आहे या अहवालात चालू वर्षासाठी 7.7% GDP दर असेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे का? तर बरोबर आहे. त्यानंतर बघा, सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी 9% दराचा अंदाज व्यक्त केलेला आहे का? तर चुकीचं. एकूण किती? 11% GDP वृद्धी दराचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्याच सोबत क विधान बघा, तर नॉमिनल GDP पुढील आर्थिक वर्षासाठी 15.4% राहील असे आर्थिक पाहणी अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे का? अंदाज व्यक्त करण्यात आला आहे का? तर बरोबर आहे. 15.4% हा जो नॉमिनल GDP आहे तो 1947 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक ठरू शकतो असाही दावा या पाहणीमध्ये करण्यात आलेला होता. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अ व क दोन्ही विधाने योग्य आहेत. आपल्याला योग्य विधानांची ओळख करायची होती. हा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे हा कोरोना योद्धांना समर्पित करण्यात आला होता. नॉमिनल GDP म्हणजे काय असतं? तर जेव्हा एखाद्या वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या किमती या बाजारातील किमती किंवा वर्तमानानुसार मोजल्या जातात तेव्हा त्या प्राप्त झालेल्या GDPच्या मूल्याला काय म्हटलं जातं? नॉमिनल किंवा नाममात्र GDP असं म्हटलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अ व क दोन विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 हे योग्य असणार आहे. आज आपण 31 ते 45 दरम्यानच्या अर्थशास्त्रावरील प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलं. सर्व प्रश्नांतील मुद्दे आगामी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या मुद्द्यांना धरूनच नेटवरून अधिकाधिक माहिती गोळा करा, त्यांचा अभ्यास करा. प्रश्न कसे वाटले याबाबत नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.